चला 18वा गणित लिहा. While completing its third oscillation, while completing its third oscillation, during linear SHM, comma, a particle is at minus root 3 by 2a, minus root 3 by 2a, comma, heading to the mean position, HEADING, heading to the mean position, full stop. Determine the phase angle. Determine the phase angle. पहा जरा, हे जे गणित आहे ते मॅथमॅटिकली ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून सोडवण्यापेक्षा काल मी आकृतीची आयडिया सांगितलेली बघा, त्यानं पटकन सुटते गणित. दोन्ही पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवतो. आपल्याला काय दिलंय बघा, एक पार्टिकल आहे, लिनियर एसएचएम करतोय, त्याचं थर्ड ऑसिलेशन कंप्लीट व्हायला लागले, कंप्लीट नाही झालेलं. बरोबर काय म्हटलंय, व्हाईल कंप्लीटिंग इट्स थर्ड ऑसिलेशन, हे कंप्लीट करायची प्रोसेस सुरू आहे. कंप्लीटिंग आयएनजी जोडण्याची प्रोसेस सुरू आहे, म्हणजे दोन ऑसिलेशन कंप्लीट झाले तर तिसरं सुरू आहे. तिसरं आता जस्ट कंप्लीट करणार आहे. त्यावेळेस काय झालं, तो कुठे आहे बघा बरं, पार्टिकल इज ऍट मायनस रूट 3 by 2a, म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट आहे त्याचं. एक तर थर्ड ऑसिलेशन सुरू आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट एवढं आहे, तर आपल्याला काय सांगितलं, त्याचा फेज अँगल काढायचा आहे. काय डिटरमाइन द फेज अँगल. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट मायनस रूट 3 by 2 आहे. पण अजून एक आहे, फीडिंग म्हणजे कुठे चाललाय. आता हे समजा त्याचे एक्स्ट्रीम पोझिशन आहेत बी आणि क्यू, ही मीन पोझिशन आहे ओ, पण इथं आहे कुठेतरी. पहिला इथं सुरू झाला, पॉझिटिव्ह साईड निगेटिव्ह साईड घेतली, गेला इथं गेला इथं, एक ऑसिलेशन झालं, गेला इथं गेला परत इथं आला, दोन ऑसिलेशन झालं. तिसरं ऑसिलेशनच्या वेळेस इकडं गेलाय इथं आला, असा येऊ शकतो. मग असा जर आला तर तो इकडं चाललेला आहे, हिडिंग टुवर्ड्स एक्स्ट्रीम म्हणायचं त्याला. आणि त्याच्या उलट बघा, हे तिसरं ऑसिलेशन चालू झाल्यावर गेला इथं येऊन परत इथं आला, म्हणजे इथंच आहे पण इकडं जायच्या पोझिशन मध्ये. अशा दोन कंडिशन असू शकतात. तर त्यातली कुठले हे ओळखायचं आहे फक्त आपल्या. डिस्प्लेसमेंट एवढा आहे, बरोबर आहे, मायनस रूट 3 by 2a, म्हणजे अँप्लिट्यूडच्या एवढ्या पट आहे, पण मायनस साईड आहे, म्हणजे इथंच आहे तो. तिकडे चालला इकडे चालला, हे दिलंय. हिडिंग टुवर्ड्स काय म्हटलंय त्याने, हिडिंग टू द मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे इकडं. ओके, म्हणजे इकडं जाऊन परत इथं आलाय. आता जस्ट तिथं गेलं की कंप्लीट होणार आहे तिसरं ऑसिलेशन. ओके, म्हणजे ही कंडिशन आहे. फेज अँगल किती असेल, तर यासाठी सर्कल मेथड खूप सोपी आहे. पण तरी पण मी इथं काय करतोय बघा, मॅथमॅटिकल पण सोडवायचं आहे आपल्याला. फेज अँगल म्हणजे थिटा काढायचा. ओके, पहा आपण सर्कल वरून आधी जाऊया. हे रेफरन्स सर्कल घेतलं, हा हॉरिझॉन्टल डायमीटर घेतला त्याचा PQ, इथं O आहे. हा आता बघा, इथून निघाला, एक रिव्होल्यूशन पूर्ण केलं, कारण इथं जर पार्टिकल असेल तर त्याची सावली इथं पडेल. ओके, हा बघा, एक ऑसिलेशन झालं, इथून निघालाय, इथं पोहोचला, एक ऑसिलेशन झाला. आता किती अँगल कापला रे, 360, किंवा रेडियनच्या भाषेत 2π.
ओके, पुढं हे दुसरं पूर्ण झालं. किती अँगल कापला अजून? 2 पाय. म्हणजे 2 पाय 2 पाय किती झाला? 4 पाय किंवा 2दा 2 पाय असं म्हणू, किंवा 2दा 360. ओके, आता पुढचं तिसरं ऑसिलेशन अर्धच झालं. पण आता प्रश्न असा आहे की हा जो पार्टिकल आहे बघा, तिसरं ऑसिलेशन सुरू झालं की सावली इथं आहे बरं का, बघा असा आला, परत असा आला, बस इथपर्यंतच आहे. म्हणजे इथं आहे तिसऱ्या ऑसिलेशनला इथं असले की सावली इथं असेल, पण तो इकडे जायच्या पोझिशन मध्ये असेल. तसा तर नाहीये, मगाशीच पाहिलं होतं आपण, तो इकडे जायच्या पोझिशन मध्ये, म्हणजे इथून फिरून इथं आलाय, मग इकडे जायच्या पोझिशन मध्ये, म्हणजे तो इथं असला पाहिजे 100%. बरोबर आहे, हे कळलं. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की आकृतीवरून पटकन येते. तो पार्टिकल, हा पार्टिकल असा फिरतोय, असं गृहीत धरले ना रेफरन्स सर्कलवरचा पार्टिकल, आणि तो इथपर्यंत आलाय. किती अँगल येईल रे हा? बघा, ते अँगल त्याच्यावरून काढून 3/2. आता तुम्हाला साईनची किमती माहित पाहिजे. साईन √3/2 कुठं असतं ते मायनस प्लस नंतर बघू. √3/2 कुठं आहे? साईन 60 ला आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ हा अँगल 60 असला पाहिजे. बघूया, बघा, हा 90, हा 90, हा 90 एवढा तर पूर्ण केला. 360 दोनदा 2 पाय, त्याच्यानंतर किती अँगल आहे पाहिजे आपल्याला? 90, 99, म्हणजे किती आला? 270 प्लस हा किती आला? आता ह्यासाठी काय करावं लागतंय बघा, इथनं इथं परपेंडिक्युलर टाकायला लागतोय, आणि मग हा अँगल किती आहे हे काढावं लागतं. मग हा अँगल किती आहे हे जर काढायचं असेल तर हे एक साइड डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे का? हे अँप्लिट्यूड असते. मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये समजा हा पार्टिकल, आपण पार्टिकलला काय नाव दिलं होतं? आर नाव दिलं समजा. तर हा आर, हा ओ, आणि इथं समजा यस आहे. तर हा अँगल काढायचा आहे मला आता, कारण हा 90, 90, 90 काढाय, फक्त वरचा अँगल पाहिजे. तर वरचा अँगल काढायसाठी ह्याच्या दृष्टिकोनातून हा हायपोटेनस आहे, आणि ही ऍडजस्टंट साइड आहे. ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस म्हणजे साइन असतो, आणि तो √3/2. ओके, म्हणजे 60 आहे, कारण √3/2 60 असतो. 90, 90, 90 आणि वर 60, 270 अधिक 60 300, किंवा 90, 90, 90 म्हणजे मी सांगितलं 3दा π/2 आणि वरचा 60, 60 म्हणजे π/3. एवढे सगळे अँगल असतात. एवढा सगळा अँगल येणार रेडियन मध्ये. उत्तर डिग्री मध्ये काढायचं तर रेडियन काढले. टोटल एवढा अँगल असणार आहे. हा 90, 90, 90 म्हणजे 3दा π/2 आणि वरचा परत 60, 60 म्हणजे π/3. ओके, तर या सगळ्या बेरीज किती येईल बघा आता? 2 2 4, 4 पाय प्लस 3 π/2 प्लस π/3. छेद समान केलं पाहिजे आणि मग बेरीज केली पाहिजे. त्या दोघांची आधी करा बेरीज. 4 पाय 3 त्रिक 9 पाय प्लस 2 पाय डिवायडेड बाय 3 दोन्ही 6, म्हणजेच किती आलं बघा ते? 4 पाय प्लस 11 π/6 आलं. परत 6×24 24 पाय प्लस 11 पाय डिवायडेड बाय 6. हा थिटा आहे. किती आलं रे ते? 20 आणि 11 36 आलं काय? 35 π/6. भाग काय जातोय का बघा? जायला पाहिजे रे. 17 π/3 आले बघा. ऍडजस्टंट साइड घेतलं काय? कॉस साइड, बरोबर आहे. अपोजिट साइड नाही घेतली आपण, ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस घेतला, म्हणजे कॉस असणार आहे. आणि कॉस 30 असतो. कॉस 30 √3/2 असतो, म्हणजे π/6 घेतलं पाहिजे. इथं π/6 घेतलं पाहिजे. त्यामुळे काय काय होणार आता? 6 त्रिक 18 प्लस 2 पाय डिवाइड बाय 6 दोन्ही 12 आलं. 18 2 20 20/6 आला. आणि मग 6×24 12 आहे. बर 12×48 प्लस 20 पाय.
48 प्लस 20 पाय डिवायडेड बाय 12 म्हणजे 48 आणि 20 किती आले 68 पाय बाय 12 मला वाटतं 4 त्रिकोण 12 4 एके 4 4 7 28 म्हणजे थेटा आलेला आहे 17 पाय बाय 3 रेडियन अर्थ. तर ही एक पद्धत झाली. तुमचं 19 मिनिट असेल. A particle execute SHM of amplitude capital A. SHM of amplitude A. पुढच्या वेळेला रोमन एक आकडा टाका. At what distance from the mean position? At what distance from the mean position comma its kinetic energy. Its kinetic energy Ke लिहायचं. K full stop A full stop. Its Ke is equal to P is equal to potential energy. पुढच्या वेळेला रोमन 2 at what point its speed is half the maximum speed. At what point its speed is half the maximum speed. हे ऑलरेडी दोन्ही प्रश्न मी थिअरी शिकवताना तुम्हाला शिकवले होते. कुठं एनर्जीचा फॉर्म्युला काढल्यावर कुठं त्याची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल इक्वल असते, कुठं स्पीड निम्मा असतं. कारण त्या निम्म्यावर तर या दोन्ही गोष्टी नसतात सांगितलं बघा. ते फक्त ते लिहून नव्हतं म्हणून ते घेतले गेले. पहा काय काय दिले. अँप्लिट्यूड ए दिले, अँप्लिट्यूड कॅपिटल ए दिले. पुढे काय सांगितलंय बघा. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, थोडक्यात एक्स काढायचा आहे. कायनेटिक आणि पोटेन्शियल इक्वल असते. तर एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क पहिला आकडा. पण कधी व्हेन केई आणि पीई इक्वल असतो त्यावेळेस. ओके. आणि दुसरा आकडा काय सांगितलाय बघा. एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क काय सांगितलंय. ऍट व्हॉट पॉइंट म्हणजे ऍट व्हॉट डिस्टन्स म्हणायचं त्यांना. इट्स स्पीड इज हाफ द मॅक्झिमम स्पीड. हा एक्स काढायचं आहे कधी तर त्याची व्हेलॉसिटी ही हाफ पाहिजे व्ही मॅक्सच्या. बस इतकं सिंपल. फक्त तुम्हाला ह्याचे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियलचे फॉर्म्युले माहित असले आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले माहित असले गणित सुचतंय. इतकं सोपं आहे. पहा पहिलं गणित घेतोय मी. तर फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या कंडिशन नुसार कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल पाहिजे. पाच दोघांचे फॉर्म्युले लिहायचे आहेत बघा. सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकलचे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तुम्ही एम ओमेगा स्क्वेअर जागी के पण लिहू शकता. कारण का ओमेगा स्क्वेअर म्हणजे एम बाय के बाय एम असतं. त्याच्यावर एम बघा ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असते के बाय एम असते. त्याच्यावरनं एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे के असते. तुम्ही इथे के पण लिहू शकता. दोन्ही फॉर्म्युले हा इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बस कायनेटिक एनर्जीला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. पोटेन्शियलला नुसतं एक्स स्क्वेअर आहे आणि टोटलला इथं ए स्क्वेअरच आहे. तीन फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे बघा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. पोटेन्शियलला नुसतं एक्स स्क्वेअर आहे आणि टोटलला एक्सच्या जागी इथे ए आहे. नुसतं ए स्क्वेअर म्हणजे हे नाही नुसतं असं आहे. बस इतके सिंपल तीन फॉर्म्युले. ओके. हा मग आता हे सगळं काय काय कॅन्सल होईल बघा यातलं. हाफ एम ओमेगा स्क्वेअर हाफ एम ओमेगा स्क्वेअर. हा मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे तिकडे जाऊ द्या.
हे जर तिकडे गेलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर येईल. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर येईल. ओके, आपल्याला काढायची एक्स ची किंमत. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू वाटल्यास तर पहिल्यांदा तर इथं ए मला ही बाजू इकडे घेऊन या मला ए स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर येईल. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2 येईल. आणि दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर आता प्लस ऑर मायनस मुद्दामन प्लस ऑर मायनस घ्यायचं आहे आणि दोनचं वर्गमूळ निघत नाही म्हणून रूट 2 टाकायचं. म्हणजे दोन्ही साईडला याचा अर्थ काय आहे, मीन पोझिशनच्या या साईडला पण ए अपॉन रूट 2 अंतरावर आणि या साईडला पण ए अपॉन रूट 2 अंतरावर दोन्ही साईडला काय असेल किनेटिक आणि पोटेन्शियल इक्वल. Thus, on either side of the mean position and at a distance of a by root 2, kinetic energy and potential energy are equal. असं उत्तर लिहिलं पाहिजे. मी तर लिहितोच आधी उत्तर याचं. Thus, on either side of the mean position and at a distance either side and at a distance a by root 2 kinetic energy equal to potential. हे उत्तर झालं. आता दुसऱ्या आकड्याचं बघा. त्यांना काय पाहिजे, व्हेलॉसिटी ही मॅक्सिममच्या निम्मी पाहिजे. आल्सो आता दुसरी कंडिशन काय आहे, व्हेलॉसिटी ही हाफ पाहिजे मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता फॉर्म्युले तुमचे पाठ नसले कसं काय करायचं, हाफला हाफ मॅक्सिमम व्हेलॉसिटी फॉर्म्युला इथं फक्त 0 टाकायचं असतं. म्हणजे काय आहे तो ओमेगा स्क्वेअर आहे ना तिथं, नुसता ओमेगा आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, नुसता ओमेगा आहे ना, प्लस ऑर मायनस असतं पण इथे घेत नाही पण ते. मग इथं ए ओमेगा हा मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असाच आहे का बघा. इथं फक्त 0 टाकायचं आहे. व्हेलॉसिटी मॅक्सिमम कुठे असते, मीन पोझिशनला एक्स 0 असतो. ह्याच फॉर्म्युल्यावर तो फॉर्म्युला आलेला आहे. ओके, हे 0 घेतलं तर एस स्क्वेअर स्क्वेअर आले ए ओमेगा का ओमेगा ए. काय काय कॅन्सल होईल, ओमेगाला ओमेगा कॅन्सल केलं. पुढं स्क्वेअर करावं लागेल दोन्ही बाजू. स्क्वेअर करूया त्याच्या स्क्वेअर रूट निघणार. स्क्वेअरिंग केलं तर काय येणार, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफचा स्क्वेअर 1/4 आणि ए स्क्वेअर झाला. हे एक्स स्क्वेअर इकडे घ्या, हे इकडे घ्या. ए स्क्वेअर मायनस 1/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस तिकडे गेला तर प्लस झाला. ही बाजू इकडे लिहितो मी, तोपर्यंत तिरकस गुणाकार करू. 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 4 हे 4. Therefore, x square is equal to 3a square by 4. Therefore, x is equal to root plus or minus घ्यायचं. प्लस ऑर मायनस 3 चं वर्गमूळ निघत नाही, √3/2a. म्हणजे हे सुद्धा मीन पोझिशनच्या दोन्ही बाजूला एवढ्या अंतरावर व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या निम्मी असेल. लिहूया तसं उत्तर. चला लिहा. उत्तर लिहिणार आवश्यक. पुढचे असंच गणित आता तुमच्यासाठी घ्या. किती आहे तुमचं 20. ऍट व्हॉट डिस्टन्स, फक्त जास्त फॉर्म्युले ज्याला माहिती आहे त्याला गणित सुटते ना, एनर्जी गणित सोपे. At what distance Ke of the particle performing SHM
ke of the particle performing SHM of amplitude 10 centimeter. Of amplitude 10 centimeter. Amplitude ची किंमत टाकायची तिथं. फक्त एवढाच फरक असणार आहे. Of amplitude 10 centimeter is 3 times its potential energy. Is 3 times its potential energy. म्हणजे कंडिशन काय दिली आहे बघा रे. कायनेटिक एनर्जी इज म्हणजे की इज इक्वल टू लिहायचं 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. जसं वाचलंय तसं मी चुकत नाही. काय जर पी इज इक्वल 3 के लिहिते बरं. कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल. जसं वाचलं तसं लिहायचं, अजिबात चुकत नाही. एवढं फक्त आहे. इथं फॉर्म्युला टाकायचं, इथं फॉर्म्युला टाकायचं, सोडवत जायचं, उत्तर येईल. सोडा वरच्या निम्मी जागा सोडावी लागेल, कारण त्यात 2 गणित होती, यात एकच आहे. ओके, निम्म्यापेक्षा 1-2 ओळीच्या आधा सोडा, परत कॅल्क्युलेशन करायचं. पुढचं लिहा. Potential energy of a particle performing linear SHM. 21 है ना. Potential energy of a particle performing linear SHM is 0.1 pi square x square joule. Is 0.1 pi square x square. ऐसा दिला 0.1 pi square x square joule. Full stop. If mass of the particle is 20 gram, if mass of the particle is 20 gram, comma, find the frequency of SHM. Find the frequency of SHM. तो काय दिले बघा. पार्टिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM दिली. पोटेन्शियल एनर्जी दिलेले आहे ऑलरेडी 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल मध्ये दिले. तर पुढे काय सांगितलंय, इफ मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्रॅम. तो पार्टिकलचं मास 20 ग्रॅम आहे. हे जूल आहे, हे ग्रॅम आहे, नाही चालेल. तर त्या ग्रॅमचं केजी करायसाठी 1000 ने भागावं लागतं. 1 शून्य गेला, 100 ने अजून भागायचंच आहे, म्हणजे 0.02 केजी आला. नाही तर त्या जूलचा वर्ग तर करा, काहीतरी करावं लागेल. पुढे काय सांगितलंय बघा त्यांनी, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. फ्रिक्वेन्सी या अक्षराने आकृती काढायची. काय नाही, पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहायचा, त्यात किमती टाकायच्या, बाकीच काहीच नाही. पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल इन SHM is given by पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ काय रे, एम ओमेगा स्क्वेअर. आत्ताच सांगितले होते फॉर्म्युले, एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बस इतका सिंपल फॉर्म्युला. ओके, हेच कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला पाहिजे असेल तर कंसात ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, आणि तेच टोटल एनर्जी पाहिजे असेल तर हिचं फक्त ए स्क्वेअर आहे. बस इतके सिंपल 3 फॉर्म्युले आहेत. ते कधीतरी विचार करून नीट लक्षात ठेवायच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं पाहिजे, नंतर लक्षात राहतील. ते हे दिलेलं आहे, ठेवूया किंमत इथं. किती आहे पोटेन्शियलची किंमत, 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे. हाफ एम टाकूया, एम ची किंमत 0.02 आहे. पुढं ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी असतं, पण ओमेगाचा स्क्वेअर आहे. आपल्याला थांबा, फ्रिक्वेन्सी पाहिजे काय, मग 2 पाय एन टाका ना. त्याचा स्क्वेअर आहे, आणि हे एक्स स्क्वेअर आहे. तिथं कारण लिहितोय मी, सिन्स ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. आता काय काय होईल बघा. पहिली गोष्ट, बे एके बे, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य, बे एके बे.
तर हे काय काय झाले बघा 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ते घेऊया इकडं खाली. हे काय काय इथं भागिले 0.01 एक्स स्क्वेअर इकडे काय राहिले बघा. आता फक्त ब्रॅकेट स्क्वेअर राहिलाय. तर ब्रॅकेट स्क्वेअर तसंच राहू दे असं मला वाटतंय. बघूया 2 पाय एन ब्रॅकेट स्क्वेअर राहू दे तसंच. इथं काय काय झालं बघा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेले. ती बाजू आता इकडे लिहितो मी. 2 पाय एन चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडं 1 आणि 2 घर सरकूया. 2 घर सरकवली तर इथं होईल 10 पाय स्क्वेअर अपॉन हे 1 झालं. 1 लिहायची गरज नाही. आता वर्गमूळ काढू दोन्ही बाजू. ओके. नसेल तर इकडे वर्ग करू कॅन्सल करू. मग शेवटी वर्गमूळ काढू. काय करू द्या वर्ग करूया. वर्गमूळ काढलं तर डायरेक्ट गेली. हा स्क्वेअर रूट जर दोन्ही बाजू काढलं तर इकडं रूट 10 पाय ना. 10 चं स्क्वेअर रूट करायचं तर एन काढायचं आपल्याला. therefore n इज इक्वल रूट 10 पाय अपॉन 2 पाय. पाय पाय गेले. रूट 10 बघायचं. वर्गमूळ 3 बघायचं. 3.10 चं वर्गमूळ बघायचं. 3 पॉईंट समथिंग येईल काय. सांगा मला किती येते 10 चं वर्गमूळ लॉक टेबल. 3 पॉईंट समथिंग